श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा अशा प्रकारचा निर्णय महाविकास आघाडीचे नेते त्या ठिकाणी करतील। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनात नगर दक्षिणेची निवडणूक होत असताना या श्रीगोंदा मतदारसंघातील जनतेने जवळजवळ 35,000चं लीड त्या ठिकाणी दिलं आणि भारतीय जनता पार्टीने जो गैरकारभार केला या नगर दक्षिणेत असन, महाराष्ट्रात असन, देशात असन, याची जाणीव या मतदारसंघातील जनतेला त्या ठिकाणी सातत्याने आहे। दुधाच्या दराचा प्रश्न असन, ऐन कांदा निघायच्या काळामध्ये त्या ठिकाणी निर्यात बंदी केल्यामुळे मोठा तोटा म्हणजे प्रत्येक कुटुंबाचा 4 ते 5 लाख रुपयाचा तोटा या भारतीय जनता पार्टीने केला। या श्रीगोंदा तालुक्याला मोठा असा हजारो कोटीचा विकास निधी आणला असा गावगावा करणाऱ्या आमदार पाचपुते यांनी त्या ठिकाणी एकही दर्जेदार विकास काम केलं नाही। ही सातत्याने भूमिका मी आपल्यासमोर मांडत आलेलो आहे। एकही गावाकडे जाणारा रस्ता हा दर्जेदार न झाल्यामुळे ह्या पावसाळ्यात सगळा रस्ते उचकटून गेले आणि खड्डे आपण पाहतोय की शनी चौकापासून त्या ठिकाणी खड्ड्यांची सुरुवात झाली तर जोधपूर मारुती चौकापर्यंत मांडोगन रोडला सगळे खड्डे, त्याचप्रमाणे बायपासला खड्डे। या श्रीगोंद्यात एंट्री करताना शहरामध्ये आपण पाहतोय पारगाव रोडला खड्ड्यातून आपटत गाडी चालल्यावर लोक प्रश्न करतात की ह्या तालुक्याचा आमदार कोण आहे। आणि म्हणून या श्रीगोंदा तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, गावगावचा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, सर्व खेडी ही तिथलची जलजीवनची जी कामं आहेत हे निकृष्ट झाल्यामुळे सगळी कामं बंद आहेत आणि असा अविकासाचा डोंगर त्या ठिकाणी या आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या हातून त्या ठिकाणी रचला गेला। श्रीगोंदा नगरपालिका ओरबडून खाण्याचं काम त्यांच्या नगरसेवकांनी केलं। तसंच ग्रामीण भागातल्या विकासात टक्केवारीचे काम खाण्याचं काम केल्यामुळं मोठी आनागोंदी या मतदारसंघात झाली आणि हा जनतेचा पैसा वायाला गेला। आणि म्हणून आपल्याला परिवर्तन करून महाविकास आघाडीचा आमदार घडवायचा आहे। सर्वोत्तम असा आमदार त्या ठिकाणी या मतदारसंघातून निवडून देण्यासाठीचा निर्णय महाविकास आघाडीचे नेते आदरणीय काँग्रेसचे नानाजी पटोले, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि शिवसेनेचे नेते आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे निर्णय करतील आणि योग्य सर्वोत्तम असा पर्याय आपल्यासमोर त्या ठिकाणी देणार आहेत। लवकरच आपली सर्वांची प्रतीक्षा याबाबतची संपणार आहे आणि योग्य उमेदवाराला त्या ठिकाणी महाविकास आघाडीची तिकिटाची माळ त्यांच्या गळ्यात घालून त्या ठिकाणी आपल्याला उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार कसा निवडून आणता येईल हे पाहावं लागणार आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की घरात भांडणं लागलेले आहेत। आईला तिकीट मिळालं म्हणून मुलांनी हरकत घेतली आणि तो आता पक्षश्रेष्ठींकडे त्या ठिकाणी तिकीट मागायला गेल्याच्या बातम्या आपल्याला न्यूज चॅनलवर आलेल्या आहेत। या ठिकाणी टक्केवारीचं राजकारण केल्यामुळं आई असो किंवा मुलगा असो यांना या कामापासून बाजूला ठेवण्यासाठी, जनतेच्या सेवेतून बाजूला करण्यासाठीचा निर्णय 100% जनता करणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी आपण सुद्धा मतदारांना मी या निमित्ताने आवाहन करतो की जी लोक विकास कामात अडथळा निर्माण करतात आणि विकास कामातून पैसे खाऊन स्वतःचं घर भरायचं राजकारण करतात, राजकारणातून संपत्ती मिळवण्याचा सातत्याने ज्यांनी प्रयत्न केला अशा लोकांना उचलून बाजूला करणं ही आपली जबाबदारी आहे। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला महाविकास आघाडीच्या उमेदवाराबरोबर राहणं गरजेचं आहे। आपण सर्वदूर तालुक्यात झालेली वाताहत विकास कामांची पाहतोय, मोठा पैसा आणला गेला परंतु तो स्वतःचे कार्यकर्ते पोहोचण्यासाठी वापरला गेला आणि हे सर्व जनतेने मागील 5 वर्ष पाहिलंय। ज्यांना आपण त्या ठिकाणी उमेदवारीची मागणी त्यांचे काही कार्यकर्ते करीत होते, आज पक्षाने वेगळाच उमेदवार दिल्यामुळे त्यांच्यात नैराश्याचं वातावरण तयार झालेलं आहे। आपल्याला उद्याच्या काळात दिसन की प्रचारामध्ये सुद्धा त्यांच्या घरात एकमत राहिलेलं नाही आणि आदरणीय माजी आमदारांची प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे पक्षाने निर्णय केला असं जरी त्यांनी सांगितले तरी परमेश्वर त्यांना उदंड असं आयुष्य देणार आहे। त्यांनी त्यांच्या स्वास्थ्याची काळजी घेऊन त्या ठिकाणी या तालुक्याची जबाबदारी आता वेगळ्या माणसाच्या हातात द्यावं, ज्यांनी रस्त्याच्या साईड पट्ट्या योग्य केलेले नाहीत, रस्ते कधी चांगले केले नाहीत। या तालुक्यातला मला वाटलं होतं ते भाजप शिवसेनेचे मागच्या वेळेस उमेदवार होते आणि त्यांच्या हातून चांगलं काम या पक्षाच्या हातून होईल, परंतु सगळं करप्शन वाढीला लागलं। श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये आपण पाहिलं तर कसला दबाव नव्हता, इथं खुनासारखे जबरी गुन्हे सुद्धा दाखल केले जात नव्हते, ते पचवण्याचं काम त्या ठिकाणी टोलच्या विषयात आपण पाहतोय की आम्ही सर्वांनी टोलचं आंदोलन त्या ठिकाणी केलं की 20 किलोमीटरच्या दायऱ्यात सगळ्यांच्या गाड्या फ्री झाल्या पाहिजे। त्यात श्रीगोंदा शहर सुद्धा येतंय, मग मुंडेकरवाडी, लिंपणगाव, कवठा, अनगारा, निमगाव, खोलू, गार, काष्टी आणि परिसरातले लोक आणि जी रस्त्याची कामं अपूर्ण राहिले ती झाल्याशिवाय टोल वसुली करू नये, परंतु लोकप्रतिनिधी कुचकामी ठरलेले आहेत त्यांनी कसली भूमिका घेतली नाही। ठेकेदाराला पाठीशी घालण्याचं काम, नवे ठेकेदाराकडून पैसे घेऊन त्यांना मॅनेज झालेत का काय, झालेच असतील
अशा प्रकारची चर्चा ह्या मतदारसंघात आहे. आणि आता मी पाहतोय की त्यांनी निलेश लंकांचं एक पत्र दाखवलं.